नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहताय जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, अत्यंत महत्वाची बातमी अशी आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. आणि ती खास करून आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनीसाठी आहे. आणि ती अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजना. दर्शको, लाडकी बहीण योजना फक्त एक दिवस राहिलेला आहे ई केवायसी करण्यासाठी. आणि दुसरी महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा दर्शको, मी काय म्हणतोय, काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर दर्शको, न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, त्यावेळीच तुम्हाला माहिती याची भेटेल. जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडणार असाल तर हा व्हिडिओ चुकून सुद्धा तुम्ही पाहू नका. मी व्हिडिओ साधा आणि सिंपल करत असतो, याच्यामध्ये काही कॉम्प्युटर ताम झाम असा काहीही नाही. जी आहे ते रिअल आणि नुकतीच प्राप्त झालेली मी माहिती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देत असतोय. माझं नाव आहे दर्शको गणेश डवरी. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला तर दर्शको, आपण ही बातमी काय आहे आणि सविस्तर बातमी नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे ही मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आणि हा व्हिडिओ आपल्या तमाम माता भगिनीसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ पहा. तर महत्वाची अपडेट आताच नुकतीच काय आलेली आहे मी आता तुम्हाला सांगतोय. तर लाडकी बहीण योजना कोणाला मिळणार? बघा, लाडकी बहीण योजना ही कोणाला मिळणार आहे? 5,000 रुपये म्हणजे जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला ई केवायसी करण्याची मुदत दिली होती. तर काही महिलांच्या अकाउंट एकदम त्याचे पैसे येणार आहेत. काही ठिकाणी 5,000 येणार, 6,000 येणार, 7,000 येणार. तर पूर्णपणे जर ई केवायसी व्यवस्थित जर तुम्ही पारदर्शक केली असेल तर तुम्हाला ज्या महिलांना जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत जर हप्ता आलेला नसेल तर त्यांना हा एकदम हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. बघा दर्शको, हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि पैसे कोणाचे कापले जाणार किंवा कोणाला रिजेक्ट केले जाणार ही सुद्धा मी तुम्हाला माहिती देतो. तर आता काय करा, आता काय महत्वाची बातमी आहे, ज्यांना अजूनही 1 रुपयाला मिळाला नाही, म्हणजे बघा, ज्या महिलांना अजूनही 1 रुपया मिळाला नाही त्यांना, त्यांच्यासाठी हा जॅकपॉट आहे. बघा, ज्या महिलांना 1 रुपयाही जानेवारी महिन्यापासून मिळालेला नव्हता तर त्यांना हा जॉक पॉईंट आहे, लक्षात ठेवा. अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे उशिरा मंजूर झालेले आहेत. अशा महिलांसाठी मोठी मोठी बातमी अशी की त्यांना केवळ 1 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी जुलैमध्ये अर्ज केला होता पण मंजुरी आता मिळाली आहे त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे मिळून 4,500 ते 5,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र महिलांना एकही रुपया बुडणार नाही. बघा दर्शको, मागच्या सप्टेंबर जून महिन्यापासून ते आज तागायत एप्रिल महिन्यापर्यंत ज्यांचे पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. म्हणजे फक्त जानेवारी आणि एप्रिल मर्यादित राहिलेलं नाही. मागच्या वर्षी 2025 सालाच मी सांगतोय दर्शको, 2025 सालापासून जून महिन्यापासून ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत अशा सुद्धा काही महिला आहेत, त्यांना सुद्धा एकत्रित हप्ता मिळणार आहे जर ई केवायसी व्यवस्थित त्यांनी केली असेल तर. या चुका, आणि दुसरी गोष्ट बघा, दुसरा पॉइंट एक त्यांनी काय दिलेला आहे, या चुकामुळे पैसे येऊनही परत जाऊ शकतात. जर महिलांनी आपल्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आले पण खात्यात पैसे दिसत नाहीत. बघा, काही महिला अशा आहेत की त्यांच्या मोबाईलवर मेसेज आलेला आहे पैसे जमा झाले म्हणून, पण खात्यात ऍक्च्युली ज्यावेळी आपण जातो बँकेमध्ये तर त्यावेळी पैसे नसतात. त्याच्या सुद्धा काही कारण आहेत, कारण का ई केवायसी पूर्ण झालेली नाही. त्याच्यामुळे अशा महिलांना सुद्धा याचे पैसे मिळणार आहेत. बघा, दुसरी गोष्ट म्हणजे काय, मुख्य कारण, आणि त्याचं मुख्य कारण काय बघा, इन्व्हेस्टिव्ह बँक अकाउंट. जर तुमचे बँक खाते गेल्या 6 महिन्यापासून बंद असेल किंवा त्यात व्यवहार झाला नसतील तर सरकारकडून आलेले पैसे बँकेकडून पुन्हा रिव्हर्स परत पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे तातडीने खात्यात 100-200 रुपये भरून खाते चालू करा. बघा, काही आपल्या गोरगरीब खेड्यातल्या महिला काय आहेत, त्यांच्या अकाउंटवर 1 रुपया सुद्धा नसतो. तर अशा महिलांचे पैसे येतात आणि परत परत रिटर्न जाऊ शकतात, कारण का त्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा नसतो. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील तमाम ज्या आपल्या महिला भगिनी आहेत
त्यांनी 100, 200, 500 रुपये आपल्या खात्यावर शिल्लक रक्कम कधी ठेवलेली ही चांगली, अन्यथा आपले पैसे रिटर्न जाऊ शकतात. त्यामुळे बघा, मी महत्वाचं काय म्हणतोय, तुमची केवायसी पूर्ण आहे, सगळं पूर्ण आहे, पण खात्यावर 1 रुपया पण नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचं 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये काय जे असतील ते 100च्या पुढे रक्कम ही तुमच्या खात्यावर असायलाच हवी. तर त्याने तिसरं कारण एक दिलेलं आहे बघा, अर्ज बाद होण्याची कारणे. म्हणजे मागच्या जून महिन्यापासून ते आता ह्या एप्रिल महिन्यापर्यंत ही केवायसी मुदत आपल्याला दर महिन्याला शासन वाढवून देत होतं. पण आता एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला त्यांनी कारण सुद्धा आपल्याला दिलेली आहेत बघा. शासनाने पुन्हा एकदा अर्जाची एक कडक तपासणी सुरू केली आहे. जर एकाच कुटुंबात कुटुंबात जर 2 पेक्षा जर महिला अर्ज केला असेल, बघा मी काय म्हणतोय बघा, तिसरं, जर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला असेल किंवा रेशन कार्डावर तशी नोंद असेल तर अर्ज बाद होऊ शकतो. म्हणजे बघा, एकाच कुटुंबातील 2 महिला यांनी जर अर्ज केला असेल आणि रेशन कार्डावर त्याची नोंद नसेल तर अर्ज बाद होऊ शकतो. 2 महिलांना लाभ हा मिळतोच, पण जर रेशन कार्डावर त्याची नोंद जर नसेल तर हा अर्ज आपला बाद होऊ शकतो. आणि आणि महत्वाचं म्हणजे ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर वगळून किंवा एखादं वाहन मोठं असेल तर त्यांना सुद्धा आता प्रशासन त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवून आहे. आता चौथी गोष्ट तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे बघा, बँक खात्याशी संबंधित त्यांनी एक आपल्याला अपडेट दिलेले आहे. अनेकांच्या अर्जात एक बँकेचा नंबर दिला आहे, पण पैसे दुसऱ्याच्या बँकेत जात आहेत असे होत आहे. म्हणजे आपण ज्यावेळी केवायसी करतो, बँक अकाउंट नंबर आपल्या घरातल्या कुठल्याही पुरुषाचा असेल, कुठल्याही बाकीच्या व्यक्तीचा असेल, देत असतो. अशा महिलांचे सुद्धा अर्ज बाद केले जाऊ शकतात. बघा किती बारीक गोष्ट. आपल्याला काय वाटणार, ही केवायसी मी केलेली आहे, पण तुमचा स्वतःचा अकाउंट देताना ही केवायसी मध्ये वेगळा आणि बँकेमध्ये हा वेगळा, तर अशा महिलांचे सुद्धा अर्ज बाद होऊ शकतात. बघा, महत्वाचं म्हणजे एकच बँकेचा नंबर दिला आहे, पण बँक दुसऱ्याच बँकेत जात आहेत असे का होत आहे? कारण सरकारने आधार पेमेंट सिस्टीम वापरली आहे बघा. आधार एनिबल पेमेंट सिस्टीम म्हणजे AEPS वापरले आहे. त्यामुळे आधार कार्ड ज्या बँकेत शेवट लिंक झालेले आहे त्याच खात्यात पैसे जमा होणार आहे. तुमच्याकडे 2-3 बँकेची खाती असली तरी सर्व बँकेचे बॅलन्स तपासा. बघा, सरकारने किती निर्बंध कडक आपल्याला त्यांनी ई केवायसी करताना हे केलेले आहेत. म्हणून त्यासाठी तर जवळजवळ 30 ते 35 लाख महिला ह्या ई केवायसीतून बाद झालेल्या आहेत. त्यांना पैसे हे शासनाचे मिळणार नाहीत. बघा किती कडक नियम केलेले आहेत. आता 5वा नियम काय आहे? अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी खुशखबर आहे. महत्वाची म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सरकारने विशेष प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आहे. यामुळे आता फॉर्म भरण्याची आणि त्रुटी सुधारण्याची प्रक्रिया अधिक होणार आहे. म्हणजे ज्या महिला आपल्या अंगणवाडी सेविका आहेत महिलांसाठी, त्या पण आपल्या भगिनी आहेत, त्या सुद्धा लाभ हा घेतातच. ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना प्रोत्साहन भत्ता शासनाने दिलेला आहे, जेणेकरून आपल्या खेडेगावातल्या महिला या ज्या योजनेचा हा लाभ व्यवस्थित पारदर्शक घ्यावा. आता तुम्ही आता काय करायचं आहे बघा बहिणीनो, जर तुमच्या अर्जामध्ये स्टेटस अप्रूव्ड असे असूनही पैसे आले नसतील तर खालील 3 गोष्टी तुम्ही ह्या केल्या पाहिजेत. बघा, जर तुमच्या बँक मंजूर जर असेल तर तुम्ही ह्या गोष्टी आणि पैसे आले नसतील, म्हणजे अपूर्व दिसतंय, आपण मंजूर दिसतंय तुम्हाला, पण त्या गोष्टी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही असं काय करायचं आहे, तर तुम्ही तुमचे बँक खाते ऍक्टिव्ह असल्याची खात्री करा. 1 नंबर. 2 नंबर, बँकेत जाऊन NPCI मॅपिंग झाले आहे का हे विचारा. बघा, बँकेत जाऊन NPCI मॅपिंग झाले आहे का हे विचारा. तिसरं आहे, जर मोबाईल मेसेज आला नसेल तर बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेचा टोल फ्री नंबर वापरा. बघा, बँकेला जर मेसेज आला नसेल तर बँकेचा जो टोल फ्री नंबर असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकताय.
तर दर्शको, महत्वाचं म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, पैसे आले नाहीत, मग ही चूक तुम्हाला महागात पडणारच आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकचे फोटो फोटो हे तुम्हाला हे डॉक्युमेंट हे लागणार आहेत. बघा दर्शको, अतिशय महत्वाची बातमी आहे. अजूनही तुम्हाला एक दिवस उरलेला आहे. तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, असं हे तुम्ही अंगणवाडी का सेविका किंवा ग्रामसेवकाकडे तुम्ही देऊ शकताय. आणि जर ऑनलाईन भरायचं असेल तर आपलं आधार कार्ड आणि बँक खातं हे एकमेकांशी लिंक असणं गरजेचं आहे. आपला नंबर जे देताना जो बँक खात्याशी जो नंबर जो आहे आपला स्वतःचा आहे तोच एक राहू दे. तुमचं 2-3 खाते असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त जो आधार कार्ड बँक खात्याशी तुम्ही जे दिलेला आहे त्याच्यावरच पैसे येणार आहेत. जर तुम्ही नंबर तिराईतच व्यक्तीचा जर तुम्ही बँक अकाउंट नंबर दिला असेल तर तुमची अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे. पैसे जमा व्हायला सुरू झालेली आहेत. जानेवारी पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत ज्या महिलांचे पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांना सुद्धा सरसकट पैसे शासन देत आहे. तुम्हाला जर दर्शक काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय याचा देऊ शकतो. फक्त एक दिवस राहिलेला आहे ही केवायसी करण्यासाठी. त्वरा करा आणि गोरगरीब महिला ज्या असतील त्यांनी याचा लाभ घ्या. कारण याचा लाभ तुम्हाला एकदा तुम्ही, आणि ही केवायसी आता दरवर्षी होणार आहे दर्शको, इथेच थांबणार नाही. दरवर्षी ही केवायसी होणार. केवायसी तुम्ही व्यवस्थित, पारदर्शक व्यवस्थित करा. जे मी काय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मुद्देसूद माहिती देत असतो, साधी आणि सिंपल, ती तुम्ही माहिती व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे फॉलोअप घ्या. तर व्यवस्थित तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. महत्वाचे म्हणजे अनेकदा मी परत सांगतो, फक्त डॉक्युमेंट जास्त काही नाहीत. आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर, आपला स्वतःचा फोटो, एवढ्याच गोष्टी आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविका असतील किंवा ग्रामसेवक असतील, खेडेगावातल्या महिलांनी त्यांच्याजवळ नेऊन द्यायचं आहे. कारण आपल्याला ऑनलाईन याची काही माहिती नसते. आपण आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका जवळ जाऊन याची सविस्तर माहिती घेऊ शकताय. त्या व्यवस्थित आपल्याला पारदर्शक हस्तलिखित आपल्याला पूर्ण माहिती देतील. आणि ज्या महिला उच्च शिक्षित आहेत, 10वी-12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहेत, आपल्या खेडेगावातल्या, शहरातल्या असतील, उच्च शिक्षित आहेत म्हणजे गोरगरीब आहेत महिला, त्यांनी काय ऑनलाईन जर भरलं तुम्ही व्यवस्थित पारदर्शक सगळ्या ह्या व्यवस्थित गोष्टी ज्या ज्या मी सांगितल्या त्या फॉलोअप केल्या तर आपला अर्ज काडी मात्र बाद होणार नाही आणि आपण योजनेचा लाभ घेऊ शकताय. फक्त शासकीय कर्मचारी, श्रीमंत श्रीमंत अशा महिलांनी याचा लाभ चुकून सुद्धा घेऊ नये. जर तुम्ही घेतला तर कायदेशीर कारवाईस आपण पात्र ठराल. ज्या महिलांना खरंच याची गरज आहे, खरंच त्यांना लाभ मिळणं हे महत्वाचं आहे, अशा महिलांनी याचा लाभ घ्यावा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित अशीच नवीन एक अपडेट मी परत एक घेऊन येणार आहे. आणि आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि महत्वाचं म्हणजे दर्शको, सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला याची माहिती मी नवनवीन येणाऱ्या काळात मी माहिती देऊ शकतो. त्यामुळे साईडला दिलेल्या जे घंटीचं बटन आहे ते दाबा आणि जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तळागाळापर्यंत हा माझा व्हिडिओ पोचवा. कारण अतिशय सिंपल आणि साधा हा मी व्हिडिओ करत असतो. इतर तुम्ही व्हिडिओ पाहत असतात त्याच्यामध्ये भरपूर त्यांनी कॉम्प्युटर स्क्रीन ऑनलाईन सगळं एक केलेलं असतं. तसं माझं काही नाही. जे आहे ते आपल्या समोर आणि स्पष्ट असतं. तर दर्शको, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.